त्याचबरोबर या ठिकाणी सातत्यानं जी भाषणाची किंवा वक्तृत्वाची खाण आहे असे सचिन वायकुळे सर सातत्यानं मी सांगत असतो की सगळे सर वायकुळे सरांकडे जावा, वायकुळे सरांकडे जावा. कारण सर मी या ठिकाणी खरोखर सांगतो की प्रचंड पदाधिकारी होतात, प्रचंड नगरसेवक झाले, नगराध्यक्ष झाले, पंचायत समिती सदस्य झाले, सभापती झाले, परंतु त्यांना सभागृहामध्ये आपली बाजू मांडणं किंवा समाजाचे विषय मांडण्याची संधी आज तुमच्या निमित्ताने या ठिकाणी एक चालतं बोलतं विद्यापीठ या ठिकाणी या तालुक्यामध्ये ह्याच्यामध्ये निर्माण केलं आणि असंख्य वक्ते तुम्ही घडवले त्याबद्दल तुमचंही आभार या ठिकाणी मानतो. विधान परिषदेचे आमदार सन्माननीय राजाभाऊ राऊत यांनी माझं भाषणाच्या साठी जे कौतुक केलं त्याबद्दल मनापासून मी त्यांचे आभार मानतो. आणि भाषण प्रशिक्षणाचा माझा हा जो प्रवास आहे हा प्रवास निश्चितपणेच इथून पुढच्या काळात सुद्धा असाच पुढे चालू राहणार आहे. अनेकदा भाऊंनी स्वतःहून काही सदस्यांना, काही नगरसेवकांना जाणीवपूर्वक भाषण प्रशिक्षणासाठी माझ्याकडे पाठवलं. हा त्यांचा माझ्यावर असलेला विश्वास निश्चितच माझं बळ वाढवणारा आहे. येणाऱ्या काळात सुद्धा प्रत्येकाला भाषणाचं व्यक्तिमत्व, नेतृत्व विकास, त्याचबरोबर श्रवण कौशल्य, वाचन कौशल्य या सगळ्या स्तरावरचं प्रशिक्षण देण्यासाठी मी निश्चितपणेच मनापासून आणि प्रामाणिक प्रयत्न करेन. पुन्हा एकदा मी राजाभाऊ यांचे आभार मानतो. आणि त्यांनी ज्या पद्धतीने माझ्याबद्दल ही भावना व्यक्त केली, ही भावना निश्चितपणेच माझ्या भाषण प्रशिक्षणाच्या प्रवासासाठी अतिशय महत्वाची आहे आणि म्हणून मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद.